हॅलो, तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आता आहे दसरा म्हणजे विजयादशमी. तर यासाठी मला एक रेडीमेड पॅच तयार करायचे होते. तर जी काही नेम आहे विजयादशमी, हे नेम मला म्हणजे जेव्हा आपण पूजा वगैरे करतो ना, तर तेव्हा मला ते ठेवायसाठी लागणार होते. म्हटलं चला आपण आपलंच बनवून घेऊ आणि ते बनवत आहे तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू. आता जेव्हाही आपण नेम असं रांगोळीमध्ये बनवतो ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते नेम एका लाईनमध्ये आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही ते शक्यतो प्रिंटआउटच काढून आणा. आता ही विजयादशमीच्या नेमची मी प्रिंटआउट काढून आणली होती सकाळीच आणि मग ते ट्रेस करायला घेतलं OHP शीटवरती. आता जेव्हा आपण OHP शीटवरती ट्रेस करतो ना, तेव्हा ते नेम हलायलासुद्धा नको, कारण आपण डिझाईन एक वेळ इकडची तिकडे करू शकतो, परंतु जे नेम आहे त्याचं जे डिस्टन्स आहे, जे फॉन्ट आहे ते नाही करू शकणार. म्हणून खूप व्यवस्थितरित्या जर तुमची OHP शीट हलत असेल तर तुम्ही त्याला जे काही आपला मास्किंग टेप असतो किंवा कुठलेही सेलो टेप तुम्ही त्याला लावून ते व्यवस्थित करू शकता आणि नंतरच त्याच्यावर ट्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचे जे काही नेम आहेत ना, तर ते व्यवस्थितरित्या ड्रॉ होतील, कारण की तेव्हाच ते छान दिसेल. तर मी विजयादशमी हे जे काही नेम आहे हे जो माझ्याकडे आता हा पेंट मार्कर आहे, तर त्याने मी तो ड्रॉ करून घेतलं, ट्रेस करून घेतलं. याच्या आधी ना तुम्ही जर बघितलं असेल तर मी व्हाईट पेंट मार्करनी ड्रॉ करायचे, म्हणजे आउटलाईन करायचे. तर आता तो थोडा त्याची इंक जी आहे ना ती संपत आली, तर मी यानेच केलं. आणि हे नेमचे जे आहेत ना, तर हे खूप म्हणजे त्याचे जे की हे असतात ना काना मात्रा, तर ते खूप बारीक असते, त्यामुळे यानेच छान होईल असं मला वाटलं. आणि हे बघा, असं माझं ट्रेस करून झाल्यानंतर होतं मला त्याला रांगोळी चिटकवायचं काम. तर रांगोळी चिटकवत असताना नेहमीच मी सांगते की तुमचं फेविकॉल आणि पाण्याचं जर का रेशो जर व्यवस्थित असला ना, तरच तुमची रांगोळी छान चिकटते, अदरवाईज ना ते निघते. तरीही मला बरेच जण प्रश्न विचारतात की आमची रांगोळी निघते, तर मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही फॅब्रिक ग्लू वापरा नाही तर फेविकॉल वापरा, परंतु त्याच्यामध्ये जर का जास्त फेविकॉल झाला तर ती कडक होते, कमी फेविकॉल झाला तर ते निघून जाते, म्हणजे असे प्रश्न असे उपस्थित होतात. म्हणूनच त्याचं तुम्ही प्रमाण व्यवस्थित ठेवा. आता विजयादशमी हा जो काही सण आहे, परंपरा आहे, याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आम्ही विजयादशमीला घरी ना जेव्हा माझ्या माहेरी पप्पांच्याकडे, तर नेहमी आम्ही दरवर्षी साजरी करतो विजयादशमी. तर मी असं नाव वगैरे, आमचं जे विहार असायचं तिथं जाऊन विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन असंसुद्धा या दिवसाला म्हणतात, कारण या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे धर्मांतर केलं होतं. तर खूप मोठा दिवस होता तो, एक विजयाचा दिवस होता असं म्हणावं लागेल. म्हणून आणि यालाच अशोक विजयादशमी असंसुद्धा म्हणतात, धम्मप्रवर्तन दिन असंसुद्धा म्हटलं जाते. तर त्यासाठीच मला उद्याच्या पूजेसाठी हे थोडं मांडायचं होतं, म्हणून म्हटलं चला आता आपल्याला येते तर आपण करून बघू. तर मग मी छानपैकी असं नेम ट्रेस करून त्याच्यावर रांगोळी चिकटवून घेतली. तर विजयादशमीचं जे काही रांगोळीचं पॅच आहे अशा प्रकारे माझं रेडी झालं होतं. तुम्हीसुद्धा तुमच्या साठी उद्यासाठी जे काही तुम्ही पूजा वगैरे मांडणार आहे किंवा जेही तुम्ही काही करणार आहे त्यासाठी समोर ठेवायला हे छान दिसेल. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा घरी बनवू शकता आणि काही वेळ लागत नाही, याला 10 ते 15 मिनिट लागतात. फर्स्ट लेयर जरी तुम्ही केलं ना तरीसुद्धा खूप छान दिसतं. आता माझं ही मी रात्री करत आहे 10 वाजता, तर तरीसुद्धा छान वाटत आहे. सेकंड लेयर तर माझं याचं काही देणं झालं नाही, आता उद्या सकाळी बघेल जर देणं झालं तर तुम्हीसुद्धा असं करू शकता. आणि तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा.
स्वतःच्या घरासाठी असं काहीतरी करण्यात एक वेगळीच मजा असते. आणि जे जर का आपण स्वतःच्या हातांनी केलेलं असेल ना आणि ते छानपैकी टिकणारं असेल. आता मी जर का उद्या रांगोळी काढली ना तर ते 10-15 मिनिटसुद्धा राहणार नाही. माझा दक्ष ते सगळं पुसून काढेल. तर बघा मग असं मी रात्री घेतलं असं करायला आणि छानपैकी झालं होतं. तर अशा प्रकारे मी विजयादशमीचं पॅच रेडी केलं. तुम्हीसुद्धा करा. तर पुन्हा एकदा सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा.